महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर। एन्जॉय। नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनलवर मी सूरज दिघे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। मंडळी, गेले जवळपास 7 ते 8 वर्षामध्ये महाराष्ट्र कर्नाटक फिरत असताना आपण मोठ्या प्रमाणामध्ये जातीवंत गायी असतील, कालवड असेल हे पाहण्याचा प्रयत्न केला आणि आज तसं पाहायला गेलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये आज शेतकरी त्यांच्या दावणीला जातीवंत कालवड असतील, गाय असतील सांभाळत आहेत आणि त्याचबरोबर आपली परंपरा जपण्याचं काम करत आहे। आज आपण ज्या शेतकऱ्यांच्या दावणीला आहे, तुम्ही आता या व्हिडिओच्या माध्यमातून मालक समोर पाहताय, त्यांची मित्रमंडळी असतील ते आहे। या मालकांचं तुमचं लक्षात आलं असेल की गेल्या एक अंदाजे 5 ते 6 वर्षापूर्वी आपण गाईचं डोहाळी जेवणाचा कार्यक्रम केला होता। सर्वात सुंदर असा डोहाळी जेवणाचा कार्यक्रम आजपर्यंत आपण खूप चित्रीकरण केले, प्रत्येकाने काही ना काही वेगळे पण केले। त्या मालकाचं त्यावेळेस गाईचं डोहाळी जेवण होतं, त्यावेळेस मालकाने गाईला कशा पद्धतीचा खुराक, काय वैरण असं सगळं तिथं मांडलं होतं। आपण काय काय देतोय म्हणजे एक आपल्या घरातला सदस्य, त्याच्या बाबतीत मालक किंवा शेतकरी किती भावनिक असतो, किती प्रेम असतं त्याचं हे त्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं। आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्यावेळेस किती आपले मित्रमंडळी कार्यक्रमाला आले असते, 400 लोक होते। म्हणजे 400 लोक इथं बोलून आज आपण तसं पाहायला गेलं तर शहरी भागात किंवा काय एखाद्या कार्यक्रमाला 50-100 लोक जमवणं किंवा ते पण कधी कधी आपल्याला अवघड होतं, पण आपल्या दावणीला असलेल्या जातीवंत गायीच्या कार्यक्रमाला 400 माणसं येणं हे खरं तर मालकाचं त्या भागातलं असलेलं काम, त्याचं सामाजिक कार्य पाहतोय। मंडळी, आज आपण ज्या दावणीला आहोत त्या मालकाचं नाव आहे सागर सिद्ध आणि हे गाव आहे आष्टा, तालुका वाळवा, जिल्हा सांगलीमध्ये। मुलाखतीला पुढे जाण्याच्या अगोदर आपण या मुलाखत तुम्ही शेवटपर्यंत का पाहिली पाहिजे आणि आज तसं या मुलाखतीला येथे येण्याच्या अगोदर आम्ही तसं कळलं की दादांकडे एक कालवड आहे, जातीवंत सुंदर गाय पण आहे, पण मालकाच्या इथं आल्यानंतर कळलं की त्यांच्या एका गायीला जी कालवड झाली, ती कालवड काय थोडीशी ग्रहणात सापडली हे झाली आणि त्याच्यानंतर म्हणजे आजपर्यंत 7 ते 8 वर्षामध्ये आपण कधी क्वचित म्हणजे नाही पाहिलं तरी असं म्हणेल, पण ती कालवड म्हणजे आता काय ते पाहूया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून। म्हणजे कालवडीचं काय म्हणूया आपण, म्हणजे तिची चालण्याचं थोडीशी परिस्थिती, तिचा आजारपण, या बऱ्याचशा गोष्टी आहे। एखाद्या मालकाने म्हणला असता गोशाळेत सोडू, रस्त्यावर सोडू, इकडं सोडू, आपण बऱ्याचशा भागामध्ये पाहतोय की काही यांना जर्सी गाईंना खोंड झाली तर ती खोंड अशीच मालक रानावनात सोडून देतात ते, पण या मालकाचं त्या गोष्टीबाबत असलेलं मत, प्रेम आणि ते पण देखील आपण पाहणार आहोत। मालक, खिलार महाराष्ट्राची शान चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आणि तुमचं कौतुक देखील। मालक, सध्या दावणीला आपल्याकडे काय कालवड, खोंड काय काय आहे? आता प्रत्येक हे जे कालवड आहे आपल्याकडं, आपण परवा त्याला खोंड घेतला, गौशाळेतून घेतलेला याला बी आपल्या घरच्या गाईची कालवड आहे। ती आपण जे डोळे जेवण केलं त्या गाईची कालवड आहे ती, आणि ही आपण सर्जा बैलाकडून घेतलेली कालवड आहे आणि ते नंतर आपण हिशोबाने आणलेले खोंड। आता ती जी काळी हे कालवड आहे ती म्हणतात, ती कितवं वेत आहे आपल्या त्या गाईचं? तिसरं वेत। तिसरं वेत। मग पहिल्या आणि दुसऱ्या वेताला काय झालं तिला? पहिल्याला कालवडच झालती, दुसऱ्याला बी कालवडच झालती, सगळ्या कालवडी नाही, चौथं येतात, 4 बी कालवडी झालेत तिला। मग त्या कुठे आहेत त्या तिन्ही कालवडी? एक कालवड आपण पट्टणकोडीत आपले जुटदार त्यासने दिलेले सांबा, आणि 2 आहेत त्या लंपीत हे झाल्या, लंपीत जास्त गडल्यामुळे। मग पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या वेताला जे झालं त्यावेळेस कोणती बैल भरली होती आपण पहिला भरलेला ते आप्पा नायको आप्पा भोसलेंचा बैल भरवलेला, दुसऱ्या वेळी त्यांचाच आपण बैल भरवला सोन्या, आणि तिसऱ्या वेळी आपण आपलं जुटदार एक आहेत मेटकरी, तिथं गेलतो आम्ही तिसऱ्या वेळी, आणि चौथ्या वेळी कपिला भरवला आपण इचलकरंजीत भरवा नाही। दादा, आता आम्हाला एक विचारायचं आहे की दावणीला चांगल्या प्रमाणामध्ये म्हशी असतील किंवा आपली बैल असतील किंवा खोंड, कालवडी असतील, तर हे सगळं सांभाळत असताना आता सांभाळणं ठीक आहे, सोपं आहे किंवा तुमचा तो अनुभव आहे त्याच्यामध्ये, पण
तुम्ही ते निवडून आणणं, मग ह्याच्यामध्ये कसं, आता आम्ही नुकतीच मागे एक मेथवडेंचा जो सर्जा बैल आहे की जो सगळ्यात प्रसिद्ध चित्रीकरण आम्ही त्याचं खरसुंडी यात्रेत केलं की तो खोंड आता नवनाथ भोसले चिकमौदी यांच्या दावणीला असं सुंदर असा बैल आहे. तर मग ही निवड किंवा कसं मग शोधण्याचं काम कसं असतंय? निवड मला जास्त त्यातलं काही कळत नाही. हे आमचे जोडदार आहेत हे, आणि आमचे चुलते एक आहेत रामचंद्र सिद्ध म्हणून, त्यासने फोटो वगैरे जाऊन आपण आणतो जास्त. म्हणजे आपण त्यांच्यापासूनच सगळं पहिल्यापासून त्यांनी मला आवड लावली की बाबा बैल सांभाळणं वगैरे असं तसं, म्हणजे जरा व्यवस्थित सांभाळणं. त्यांनी राऊंड क्षेत्र केला नाही, पण सगळं राऊंड क्षेत्र त्यासनी ओळखतो की बाबा बैलांची किंवा नजर त्यांची ती आहे, ती एक नंबर आहे त्यांची नजर. म्हणजे तुमचे चुलते वडील यांचं मोठं गायडन्स आहे तुम्हाला याच्यामध्ये. 100%. पण आता आष्ट तसं पाहायला गेलं तर म्हणजे असं शेतीचं क्षेत्र तर मेन आहेच आहे तुमचं, प्रगतशील असं सर्व, पण म्हणजे काय म्हणू आपण की आजूबाजूला तुमचं डेव्हलपमेंट पण भरपूर आहे. मग त्या कामाच्या गडबडीत आता आम्ही आज सकाळी आलो तर तुमचं दुकानावरती तुमचं स्टीलच्या इथं तुमची ती गडबड होती. मग ते सगळ्या कामकाजाच्या व्यापातून असं नाही वाटत की बाबा ह्याच्याकडे नको, याच्याकडे वेळ जातोय, तर काय याच्याबद्दल? नादाला वेळ काढायला लागतोय. नादाला वेळ काढल्याशिवाय काय उपयोग नाही. तुम्ही आता आम्ही मैदान बघायला जातोय एक एकदा, आता आम्ही 10-20 काय असेल धंदा बुडवून आम्ही एक एकदा बघायला जातोय. तर नाद आहे म्हणून बघायला जायचं. आता नाद आहे म्हणून सकाळी लवकर उठायचं, आवरायचं, संध्याकाळी आलं की ह्यांचं आवरायचं. यांनी काही दिवसभर मिठी मारून बसा म्हणत नाहीत कुठलेच जनावर. फक्त एक दिवसात 2-3 वेळा प्रेम दिलं तर ह्याच बास आहे. वैरण वगैरे 2दा सकाळी एकदा संध्याकाळी एकदा जरी लक्ष दिलं तर कंटिन्यू लक्ष दिलं तर लागते. नाहीतर तुम्ही आज वैरण टाकली नाही, सकाळी गेला आणि संध्याकाळी नाही आला, असं नाही चालणार. आणि ती आमचं जोडदार बी बघतात ना, आमचे योगेश बी आहे, भरपूर लक्ष देतो तो बी. दादा नमस्कार, आम्हाला तुमचं नाव सांगा. सुरज मोहिते. दादा, आता दादांनी सांगितलं की बऱ्याचदा निवडीच्या वेळेस किंवा एखादी घ्यायची तर ते तुम्हाला विचारतात, हे विचारतात. आता तसं पाहायला गेलं तर आज आम्ही महाराष्ट्र कर्नाटकमध्ये फिरत असताना एक गोष्ट पाहिली की एकटा माणूस ज्यावेळेस करत असतो त्यावेळेस त्याला मित्रमंडळींची साथ असेल तर ते काम अजून ताकदीने होत असतं. मग कशा पद्धतीने मग निवड करायला कुठल्या गोष्टी बघता, किंवा बाबा हीच का आणायची तीच का आणायची, कसं चालतं ते? जातीवर ते खेळ राहतो. दुसरं त्याच्या कपाळाला एक भवरा, माग वशिंडाच्या मागे एक भवरा, बाकी कुठे त्याला भवरा नसावा. गळ्याखाली गळचिपी नसावी, कपाळावर डबल भवरा नसावा, मागे चौकाच्या मागे एक भवरा असतो शेपटाचे, ते एक नसावा. ती पूर्ण निवडायचं, जात निवडायची. त्याचं शरीर पूर्ण कसं आहे, काटाळ, टणकपणा, पायाची मजबूतपणा, हे सगळं चेक करूनच घ्यायचं. आता आम्ही दावणीला काही कालवडी पण पाहतोय, समोर एक खोंड पण पाहतोय. तर हा खोंड आणताना कुठल्या गोष्टी आणि कोणत्या कामासाठी आपण घेतलाय? त्याचे शरीर, त्याचा अंगात असणारा राग आणि पाय बी मजबूत, हे सगळं बघून जा. सागर दादा, तर एक विचारायचं, आम्ही गाईच्या ढोळी जेवणाच्या वेळेस बघितलं की तुम्ही दावणीला एखादी देशी गाय आणली, कालवड खोंड आणला, त्याची वैरण असेल, खुराक असेल, त्याच्यात कुठली कमतरता तुम्ही करत नाही, हे आम्ही त्यावेळेस बघितलं. तर आता दावणीला आपलं खोंड असेल, कालवड असेल, यांना वैरण खुराक विकतचं का कसं, काय काय असतंय आपल्याकडे? वैरण आपली घरचीच आहे सगळी. तो पेंड टोटल विकत आणायला लागतं. पण असून दे, आपण काय आता ती सांगू शकत नाही तर मला आज हॉटेलात जेवायला जायचं आहे. आपण म्हणतोय ना, चला पोरं जमलो, आपण चला आज पार्टीला जाऊया, कुठेतरी चला आज चमचमीत खायला. पण त्यांची इच्छा असतेच, पण ती बोलू शकत नाहीत. मग आपण ती ओळखायला लागते, हे समजायला लागते, बाबा ह्यासनी आपण चांगलं घातलं तर ती आपल्याला एक चांगला आशीर्वाद देतील, एवढं तर माझं म्हणणं आहे. आता तुम्ही जी म्हणलं ती गिरणात गावलेली गाय आहे, पाडी आमची, ती जर मी रस्त्यावर सुटली असती तर म्हणजे माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन माणसाचा जायला काय गाया ही चुकीचं आहे. पण ती माझ्या दारात राहून दे, तिला काय होईल ती माझ्या दारात होऊन दे. पण तिला आपण कुठली गोष्ट कमी बी करत नाही. तिला आठवड्याला एक सलाईन लावावं लागतेच. कॅल्शियम अंगात तिच्या कमी असते, कारण ह्या थंडीत आत्ता तिला एवढं पूर्ण त्रास होतोय ना, एकदा पूर्ण राऊंड काढते झोपून. ही पूर्ण तुम्ही आता बघितले, ती व्हिडिओ बघितल्यानंतर पूर्ण साल्ट जाते तिचं. पण ती आपल्याला आहे त्याच्यावर आपले हे आहे की तिला सांभाळायची आपण. तिला पुढं काय होईल ती आपल्याला माहित नाही, पण तिला सांभाळायची. दादा, आता तसं पाहायला गेलं तर मी जसं मुलाखतीच्या सुरुवातीला म्हणलं की आजपर्यंत आम्ही म्हणजे क्वचित म्हणजे नाही पाहिलं तरी असं म्हणेल की बाबा असं एखादं वासरू की ज्याचा काही उपयोग नाही तेही तुम्ही सांभाळताय. त्यात तुम्ही सांगताय की आम्ही आठवड्यातनं 15 दिवसातनं त्याला डॉक्टर, सलाईन असेल, हे असेल, ते सर्व करताय. तर आज म्हणजे तसं पाहायला गेलं तर बऱ्याचशा अशा गोशाळा पण आहेत किंवा चांगल्या
गाई बैल ही ह्याच्या कामासाठी जातात आहेत, म्हणजे नको त्या मार्गाला जातात आहे, तेव्हा ते त्यांना वाचवणं. तर आज त्याला वाचवणं असेल, त्याचबरोबर आम्ही मागे एकदा तुमच्या मित्रमंडळींकडून पण ऐकलं होतं की तुमच्या एखाद्या जागेवरती तुम्ही बोर मारत होते, तर तो एक अनुभव आम्हाला ऐकायला आवडेल. नाही, आता आपण बॉम्बे स्टील म्हणून दुकान चालू केलंय. तिथं आपण एक जागा घेतलेली, त्या मालकानं वैयक्तिक एक 10 ते 11 बोर मारले असतील. त्या बोरला कधीच पाणी लागलं नाही, पण आपली जी गाय मेलेली गाय होती तिला आपण एक हे केलं, बाबा मी सकाळी तिच्यापाशी आलो, बाबा मला पाणी लागून दे, मला ज्यावेळी बोरला पाणी लागेल त्यावेळी मी तुला पहिले अंघोळ घालणार. आणि तिथं 4-5 इंची पाणी लागलं, तिलाच पहिले अंघोळ घातले. माझ्याकडे ते अजून फोटो व्हिडिओ आहेत. पहिले अंघोळ तिला घातले मी तिथं. म्हणजे पाणी सुद्धा आम्ही तिथलं पेलं नाही, पहिला अंघोळ मग पाणी पेलं आम्ही तिथलं. मग अजूनही चांगलं पाणी 4 इंची पाणी अजून उन्हा कंटिन्यू 4 इंची 5 इंची, आता 5 इंची पाणी कंटिन्यू 5 इंची पाणी पडते. आता तो जे दुसरे ज्यांनी 10 ते 11 बोर मारले त्या मालकांचं काय त्याच्यावर प्रतिक्रिया आहे? नाही, त्यांचं म्हणणं आपल्याला पाण्याची काही गरज नाही, म्हणजे आपण त्यासनीच पाणी दिले. ते माणसं स्वभावानं चांगले आहेत, त्याने आपल्याला लय सहकार्य केलं, आपण बी त्यासनीच पाणी दिलेलं नाही. टोटल त्याने बी म्हणले हे पाणी लागले एकाच पण हा बोरला. एक चमत्कार आहे, मी तर चमत्कार. म्हणेल. तर त्या मालकांना काय वाटलं या वाटणार चमत्काराबद्दल? काय तर वाटणार, आता आपण तर कसं सांगायचं. मंडळी, खरं तर आज म्हणजे हा अनुभव विचारण्यामागं पण ते कारण आहे की जसं दादांनी म्हणलं, गायीच्या समोर गेले, मनातली इच्छा व्यक्त केली आणि जिथं अशक्य गोष्ट आहे तिथं शक्य करण्याचं काम आपल्या देशी गायीच्या माध्यमातून होतंय. आपण कायम सांगतोय की तुम्हाला शक्य असेल तर कमीत कमी एक गाय सांभाळा. आपल्या म्हणजे एक आपली परंपरा जपण्याचं, देशी गोवंश जपण्याचं तर आपल्याला भाग्य लाभेलच. त्याचबरोबर शेण गोमूत्र याच्या सानिध्यात आणि त्याचबरोबर आपल्या अडीअडचणी देखील दूर होण्याचं काम आपण पाहतोय. दादा, आता एक गोष्ट विचारायचं की सकाळपासून संध्याकाळपर्यंत मग कसं असतंय गोठ्याचं नियोजन? आता एक 4-5 कालवडी असतील, गायी असेल. सकाळ उठलं की पूर्ण रात्री पूर्ण आत असतात. सकाळ उठल्यापासून पहिला एकदा बाहेर घ्यायची, वैरणच घालायची त्यासनी. वल्ली वैरण सकाळची आम्ही घालत नाही त्यासनी. मग 12-1 वाजता पाणी पेल्यानंतरच वल्ली वैरण टाकतोय आम्ही. आणि परत निवांत ऊन, आता ह्या दिवसात उन्हातच पूर्ण ऊन लागतं यासनी. आता सध्या तर उन्हात बांधायची, संध्याकाळची आपली हाय रेग्युलर असते. आता मग थंडी आहे सध्या, बरंच थंडीचे दिवस आहे, मग आता गोठ्यामध्ये घेतल्यानंतर पण वारं लागते, तर मग त्या दृष्टीने नाही, काय साईडनं काळजी? पूर्ण आपण पॅक केलेलं आहे, जे पूर्ण म्हणजे पूर्ण पॅक, एक वारं सुद्धा येणार नाही. आणि त्या गाईला जर जे आपण गिरणात घाललं तिला तर डबल पॅक करायला लागते. तिला थंडी लागून देऊन चालत नाही अजिबात. तिला ते डॉक्टरने पहिलाच मला सांगितलं हे कशाला ठेवताय, मारा. पण ती आपल्याला आपल्या दारात आल्या देवानं काहीतरी विचार करूनच दाखवली असेल. कारण एखादं पोरगं झालं गिरणात गावलं तर आपण त्याला मारू शकत नाही. माणूस काय म्हणतो सांभाळतो, तसंच आपण मी पोरगं आपल्या पोरगीसारखं आपण सांभाळणार. ती झाल्यापासून मला चांगले दिवस आलेत, त्याचा बी फायदा आहे आम्हाला. म्हणजे आज आपण असं म्हणू शकतोय की दावणीला आज देशी गाय असणं कधी त्याच्यातून पॉझिटिव्ह गोष्टी हा, आहेत. गाय पाळा तुम्ही, पण तुमच्या गरजेसाठी पाळू नका. म्हणजे गाय पाळे समजा एखाद्यानं, आता आम्ही गाय पाळे नुसती दारात बांधून ठेवली म्हणून गाय पाळे म्हणायचं नाही. तिचं लक्ष द्यायला लागते तिला थोडंफार, नाहीतर मग तिचा तळताट सुद्धा तेवढाच वाईट आहे. नाहीतर तुम्ही, आता मी तुम्हाला मगाशी गौशाळेचं एक दावलं, पूर्ण असं असं आहे, खराब आहे, त्याचा काय उपयोग आहे सांगा? मग तुम्ही पाळूच नका, दुसऱ्याला द्या ना. माणसं सांगतात म्हणून तुम्ही पाळू नका, तुम्हाला बी नाद पाहिजे, तर ती पूर्ण घडू शकते. आता दादा, माग नेमका आम्हाला काही अडचणींमुळं तुमचं एक प्रदर्शन इथं झालं मोठं, त्याच्या प्रदर्शनाचं नियोजन तुम्ही केलं होतं. तर आज आम्हाला सगळ्यांना एक गोष्टीचं कौतुक पण आहे की तुमच्या मुलीचा वाढदिवस होता, बरोबर? मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशी अशा पद्धतीचं प्रदर्शन नियोजन करणं, म्हणजे आजपर्यंत असं बऱ्याचदा पाहिलंय की बाबा हे गोष्ट ती गोष्ट त्याच्यासाठी, पण आपल्या मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशी असं नियोजन करायचं कसं? काय काय त्या दिवशी विशेष गोष्टी होत्या, काय होतं ते? आम्हाला अपेक्षित सुद्धा नव्हती एवढी जनावर आलती, आम्ही अपेक्षा सुद्धा धरली नव्हती. हो ना, आमचे पाहुणे आहेत श्री बॉम्बे मार्बल स्टील, म्हणजे जे आत्ता एक 8 ते 10 दुकानं आहेत त्यांच्या भगवान ढाळे पलूसमधले, त्यांनी आपल्याला बी सहकार्य केलं. परत आपले बाळूदादा हजारे, त्यासनी आपण प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलेलं. त्यांच्या येणं वगैरे जनावरं भरपूर आले आणि कुणालाही नाराज केलं नाही. जे जे सहभाग आहे त्याला आपण प्रत्येकाला एक शिल्ड दिलं आणि प्रत्येकाला बक्षीस जे आहे ते क्लिअरच दिलं. म्हणजे असं बक्षिसासाठी नाही, पण आम्हाला सवय लावायची की बाबा तुम्ही जनावर पहा, पुढं त्याचा फायदा आहे. बाबा तुम्ही कधीही कुठली दिवशी काही तुम्हाला तोट्यात घालवू शकत नाही, त्याचा म्हणजे फायदा म्हणून पाहू नका, पण ते बेनिफिट त्याचा येणारच. तुम्हाला तोट्यात कधी नेणार नाही गॅरंटी आम्हाला, फक्त त्या हिशोबाने तिला बघणं गरजेचं आहे.
मंडळी, या मुलाखतीच्या माध्यमातून आपण 2 गोष्टी तर नक्कीच जाणून घेतल्या की एखादं करायचं तर ते चांगलंच करायचं, म्हणजे मालकांचं आग्रह तोच आहे, जर जमत नाही तर नाही करायचं, उगाच त्याचे हाल नाही झाले पाहिजे. त्यातला बेस्ट कार्यक्रम की गाईचं ढोळी जेवण आपण पाहिलं. त्याच्यानंतर मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रदर्शन त्यांनी नियोजन केलं. आपण आता बऱ्याचदा फिरतोय तर त्या भागातील सामाजिक कार्यकर्ते असतील, ज्याला शक्य आहे त्याला असेल की बाबा प्रत्येक गाव आणि तालुक्याने त्याच्या भागामध्ये शक्य होईल असं त्या पद्धतीचं 3 ते 5 वर्ष कंटिन्यू प्रदर्शन करावं. आता त्याचा फायदा काय होतोय की कदाचित दादा प्रदर्शनामुळे गावात एखादी दुसरी गाय सांभाळणं वाढलं असेल. 100% एखादं नाही जास्त वाढलं. आता मला मी दुकानात जरी बसलो तर कोणतं आलं तर मला एक भाऊ गाय द्या, बघा मला एखादं पिल्लू बघा, 1,00,000% एखादी नाही जास्त 100च्या वर गाया वाढल्या असतील आता. आणि आमच्या दोस्तांच्या पासून मी एकेकाला माझ्या पदरच्या पैशानं खरेदी करून दिल्या, तू सांभाळ. ती पिल्लू ऐकलं नाही एखादं म्हणजे शर्तीला एखादं जर पिल्लू झालं तर त्या गाईच्या पेंडाचा सगळा खर्च ती पिल्लू देऊ शकते तुम्हाला. तुम्ही गाई सांभाळणं असलं तर तोटा तुमचा काय नाही. त्यामुळं आम्ही ते प्रत्येकाला ते सांगतोच की गाय पाळा तुम्ही. आमचे लय मित्र आहेत, प्रत्येकाच्या घरात गाय आहे. आता आपण जे आपलं प्रदर्शन घेतलं त्यावेळी ज्याच्या घरात देशी गाय होती त्यालाच आपण स्टीलची मूर्ती दिली, ती पितळची मूर्ती. तेव्हापासून तर जास्तच हे झालं की बाबा आम्हाला दिलं नाहीस, आता माझ्या घरात गाय आहे, आता मला पाहिजे. मी म्हटलं घेतल्यावर तुला 100% बोलवून देणार. मंडळी, नुकतंच आता ह्यांनी जो उल्लेख केला दादांनी, त्या गाईच्या ढोळे जेवणाच्या दिवशी त्यांनी पितळाची सुंदर अशी मूर्ती हे भेट दिली होती, गाय वासरूची, की ती एक चांगली गोष्ट. आणि एक म्हणजे जसं दादांनी म्हणले की त्याच्यानंतर पण लोकांना वाटायला लागलं की यार आपल्याकडे गाय नाही, आपण सांभाळली पाहिजे, आपल्याला पुढे. दादा एक गोष्ट आता आमच्या लक्षात आलं की गाय दावणीला असलं की थोडंसं चांगलं होतंच, हे लक्षात आलंच आहे. पण गाय दावणीला आणल्यानंतर त्याच्यानी म्हणजे पॉझिटिव्ह गोष्टी पण बऱ्याच पाहायला मिळतात आहे. पण आज एक गोष्ट असं पण आहे की बाबा तुम्ही सांभाळे, आता तुमची मित्रमंडळी आहे, तुमच्या मागच्या कार्यक्रमाला 400 लोक आली होती. गाय सांभाळणं आपलं गाव तालुका जिल्ह्यामध्ये नाव थोडंसं बाकीच्या कामकाजा व्यतिरिक्त ह्या गोष्टीने वेगळं नाव ओळखलं जातं. 100%. आता तुम्ही बघितलं डोळे जेवण घेतल्यापासून मला जास्त म्हणजे आष्ट्यात एक ठीक आहे मला सागर सिद्ध म्हणून वाचतात, पण बाहेर गेल्यानंतर कोण बघता का ते व्हिडिओ केले यांनी गायचे डोळे जेवणाचा कार्यक्रम केला, म्हणजे गायीमुळे सुद्धा मला ओळखतात लोक. मला भरपूर फोन आले, पुण्यातनं आले, मुंबईतनं आले, आमचे जोडीदार आहेत, आले चांगला कार्यक्रम झाला, आम्ही आलो नाही. पण कार्यक्रम आपण 40-50 प्रकारचं जेवण केलं गाईच्या जेवणासाठी जेवण केलं आपण. मग कदाचित आपण असं म्हणू, आज तुमच्या डोक्यात आलं नसतं की नका नको सांभाळायला गाय, तर आज जी 400 लोक ओळखतात 40च लोकांनी ओळखलं असतं. हा 100%. आपण आपलं मित्र परिवार चांगला आहे आणि आपलं तोंड चांगलं आहे. आपण प्रत्येकाला एकच सांगतो की तुम्ही गाई पहा, एक टाइम तुम्ही बाकीच्या गोष्टी करू नका, पण गाई पहा. 100% त्याचा रिझल्ट आहे तर आहे. आता जाऊन नंतर असं आमचे एक मित्र वगैरे आहेत, कुणाला मुलबाळ नाही काय नाही, त्याचा रिझल्ट त्यासनी पडलेला आहे 100%. मी लय जणांना अनुभव घेतला की रिझल्ट त्याला आलेला आहे त्या गोष्टीचा. दादा मला तुम्हाला विचारायचं की इकडं तुमच्या भागामध्ये कशा पद्धतीच्या शर्यती चालतात, जनरल की पट्टा शर्यत, आणि कसं असतं इकडं सर आरत परत? मग आरत परतला आता तुम्ही नुकतंच हा खोण आणलाय, मग हा खोण आरत परतच्या दृष्टीने तयारी का काय? मग त्याचा व्यायाम, खुराक, वैरण काय काय असतं याला? त्याला आता एक 6-7 किलोमीटर चालवून आणायचा. आता त्याला अजून काही व्यायामात घेतलेला नाही. परत भरडं त्याला 2 टाइम चालू आहे. परत लिव्हर टॉनिक आणि बाकीचं कॅल्शियम तेल चालू आहे. दादा आता या परिसरामध्ये समजा आता आपण तुम्ही वडिलांच्या काळात पण गाय वगैरे होती का, तुम्ही सुरुवात केली? होती. आमच्या आजोबापासून सगळ्यांनी पाळल्यात गाया. आमच्यात मग काय म्हणलं, आमच्या चुलत्यांनी जास्त हे केलं, बैल असं खिलार जास्त पाळले. आमच्या आजोबांच्या वगैरे होती, पण तसं असं दारात असं व्यवस्थित असायचे. पण आता जास्त नाद चुलत्यांच्यामुळे आम्हाला, चुलत्यांचे आमच्या बैल असे असायचे नाही तर त्यामुळं. आणि आता आम्ही तुमचे घरातलं मगाशी एक व्हिडिओ पाहिला की लहान वासरू तुमचं घरात आहे, लहान मुलं पण तुमची त्या वासराशी ते छान आम्हाला. तर कसं वातावरण असतं घरामध्ये लहान बाकीच्या मुलांचं? ती एकटं असं त्याला आम्ही आत्ता बांधले ह्या वर्षभरात, म्हणजे हे लावले म्हणजे किराया लागेल म्हणून आम्ही त्याला बांधले, नाहीतर त्याला कधीच बांधत नाही आम्ही. ती तसंच फिरत घरात येणार, त्याचं ती बाहेर येणार, त्याचं ती घरात. पण आता जास्त लोड झाल्यामुळे ती तुम्ही बघताय त्याची कंडिशन कशी आहे, त्यामुळे जास्त आत घेत नाही त्याला. आता आम्ही जनावरांसाठीच वैरण केलेली, कायम जनावरांसाठी एवढे शाळू करतो. ओके. आता हे करून पण आपल्याला काही विकतची वैरण घ्यावी लागते? विकत नाही, आपलं शेती आहे खाली आणि आहे आपल्याला ऊस वगैरे आपलं, म्हणजे
खाली रानात आणतो आपण, हत्तीघास वगैरे सगळं आहे खाली आपली. आता ही जी नवीन कालवड पाहतोय, काय नियोजन आहे पुढे, प्रदर्शन किंवा काय प्रदर्शनच्या हिशोबाने प्रदर्शनच्या दृष्टीने काय तयारी वेगळं पण करावं लागतं तिला भरपूर प्रकारची प्रिंट ठेवायला लागते. म्हणजे आपण नुसतं तुम्हाला मी म्हणलं ना, ते सांभाळणं म्हणजे असं पोरग्यासारखं किंवा मुलग्यासारखं तिला सांभाळायला लागते, सगळी पेंट लागते. आता आम्ही ह्या सगळ्यांनीच म्हणजे असं नाही की एकालाच, जवळजवळ सोयाबीन, उडीद, हरभरा, शेंगपेंड, आपलं शाबू, लाल हुलगा सगळंच टोटल, आणि परत मक्का, सगळं टोटल गहू, सातू, हे सगळं मिक्स करून त्यासनी घालायचं. दादा खूप खूप धन्यवाद. आज या व्हिडिओच्या माध्यमातून आज आम्हाला बरीचशी माहिती मिळाली. मंडळी, या मुलाखतीच्या माध्यमातून आपण बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळाल्या. आज शेतकऱ्याकडे जातो, त्यांचे विचार आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. नक्कीच आष्टा तालुका वाळवा जिल्हा सांगली भागामध्ये आले तर आवर्जून या शेतकऱ्यांना भेट द्या. कौतुक करण्यासारखी दावण आहे. म्हणजे नुसतं सांभाळायचं म्हणून सांभाळायचं नाही, त्याबद्दल आपल्या मनातनं एक काय म्हणू की एक जातीवंत नाद पूर्ण करणं किंवा एक प्रेम त्या गोष्टीबद्दल असावंच पाहिजे करायचं असेल तर. दादा, आम्हाला एकदा तुमचं नाव, गाव आणि फोन नंबर सांगा. माझं नाव सागर कृष्णा सिद्ध. माझा मोबाईल नंबर आहे 9552086313. ठीक आहे. आम्हाला इथं दावणीला भेट द्यायची, कुठे आहे नक्की? आम्ही समजा कुठून आलो तर तासगाव रोडला शिवशारदा हॉटेल समोर आपलं घर आहे. ठीक आहे. मंडळी, अशाच प्रकारची आपण माहिती पाहत राहूया. व्हिडिओ चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या माध्यमातून आपण मायक्रोचिप बसवायला सुरुवात केली. त्यासाठी जर तुम्ही तो फॉर्म भरला नसेल तर तुमचं नाव, गाव, माहिती आत्ता सध्या व्हिडिओच्या उजव्या कोपऱ्यामध्ये लिंक दिले, तिथे नक्की भरा. दादा, आता मी मुलाखतीमध्ये बरेचसे विषय पाहिले. एक प्रश्न आम्हाला कायम विचारावा वाटतो की आता दावणीला एवढं सगळं सांभाळलंय तर याच्यातनं फायदा काय, तोटा काय? आता ह्याचं कसं काय, म्हणजे आज दावणीला एखादा बैल आहे किंवा ही एखादी आता ही ग्रहणातली कालवड आहे, ही आपल्याकडे येण्यामागं काय तुमचा दृष्टिकोन आहे? दृष्टिकोन म्हणजे काय आहे की ह्यांचं आपल्या हातात ह्यांचं पुण्य, ह्यांची सेवा केल्यावर आपल्याला पुण्य लागावं, एवढंच आमचं समाधान. कोण कुणाच्या दावणीला असं शक्यतो जाऊ शकत नाही. ती नशिबातच तुमची आहे की बाबा आज उद्या ही तुमच्या गाई दावणीला येणार किंवा एखादं पिल्लू तुमच्या दावणीला येणार. आता आपण म्हणतो एखादं पोरगं झालं तर आपण पेढं वाटतो, तसेच सिस्टीम आहे ही. आपल्याला दावणीला आल्या पेढं वाटल्यागतच आहे. म्हणजे आपल्याला हे थोडक्यात पोरग्यासारखं सांभाळ तर आहे, पोरग्यासारखं आपल्याला. म्हणजे ठरलेलं आहे, जे घडायचं ते घडणारच. ते कसंही असू ते आपण प्रेम लावून, जीव लावून ते सांभाळणे, असं 100%. आपल्या दावणीला आलं की त्याला आपण पोरग्यासारखं किंवा पोरगीसारखं जपणं हे आपलं काम आहे. बाकीचं तुम्ही काय बी करू शकता. आपण बाहेर गेलो चैनी करतो, मजा करतो, मस्ती करतो, पण तसं ते इथं त्यांची मजा झाली पाहिजे. देवानं ते लिहिलेलं असेल की बाबा ह्याच्या दावणीला जाऊन मजा होऊन द्यायची, ही लिखितच करून आलेलं असते. त्यामुळं हे नाही आपल्या दावणीला आलं आपलं नशीब समजायचं. धन्यवाद दादा. हा एक सुंदर मुद्दा तुम्ही सर्व प्रेक्षकांना सांगितला. आता एक विचारायचं की हा बैल, हा खोंड कुठल्या कामासाठी, आणि चिंचणी मायकाची यात्रा जवळ आहे, तिथं काय आहे? चिंचणी मायका यात्रे जायसाठी घेतलाय, आमच्या भावाने खास घेतलेला आहे. तिथं आपल्यापाशी जास्त. पण आता याला दुसरा जोड हाय की तो जातो. ओके. ही दोन किती किलोमीटर अंतर? 85 किलोमीटर जायला लागते टोटल. 85-90 किलोमीटर जाते टोटल. दादा, आता चिंचणीच्या यात्रेला जाण्यासाठी काय तयारी? आम्ही यात्रा बरेच वर्ष झाली ऐकली, पण कधी आम्हाला स्वतः चॅनलला तिथं जाण्याचं योग नाही आला. तर काय असतं यात्रेला इथून तिकडे जाणं? बैलगाडी घेऊनच का? काय आजकाल जवळजवळ 40 ते 50 वर्ष झाले परंपरा आमच्या गावातून आमच्या गाड्या जाते. त्या परंपरा आजांच्या पासून, आता वडिलांच्या पासून आम्ही चालवायला लागलोय. आम्ही आता चालवतोय, त्यामुळे आम्ही प्रत्येक वर्षी आमची गाडी जाते तिथनं आष्ट्यात. ना आमच्या इथं आता यांच्या घरात 4 4 व्हीलर आहेत, आपल्या घरात 4 व्हीलर आहेत, आमच्या भावाच्या घरात 4 व्हीलर आहेत. पण नाद 4 व्हीलरनं जायचं नाही. त्या दिवशी 5-7 दिवस आम्ही देवासाठी म्हणजे सगळे वेळ काढतो. कोण धंदा काय, कोण जॉबवर नाही येते, सगळी खास बैलगाडीतनंच जाय, दुसरं काय नाही. म्हणजे 4 व्हीलर दारात असून आम्हाला बैलगाडीतून जायची इच्छा असते. म्हणजे त्या देवाला गाडी घेऊन जाणं, बैलगाडी, हे एक म्हणजे जुन्या काळाची परंपरा. आमच्या आजा बिज्जा जात होते, आम्ही ती परंपरा ठेवलेली आहे, आम्ही सांभाळलेली. हे कुठे आहे नक्की? म्हणजे तालुका जिल्हा कुठे आहे? कर्नाटक. रायबाग चिंचणी म्हणून मायका चिंचणी यात्रा असते. भरपूर बैलगाड्या ह्या आष्ट्या भागातनं म्हणा,
इकडच्या जिल्ह्यातनं ती गाड्या भरपूर किती येत असतील अंदाजे आमच्या तिथं? गावातनं कमीत कमी आता एक 25 गाड्या जातील. नाही, ह्यावेळी कमी झाल्या, नाहीतर पहिलं आमच्या इथून 200 85, 150 180 गाड्या जातात, प्रत्येक घरटी गाडी जातात. घरटी जायचं. पण आता ह्या जरा काय बदललं, 4 व्हीलर 2 व्हीलर जास्त झाल्यामुळं हवा, पण ती आमची इच्छा आहे की आम्ही ह्यातनंच जायचं, आम्हाला ती जरा बरं वाटते. एक आपला बी बदल झाल्याचा देवाची बी इच्छा हा. आहे. मग आता इथून तिथं पोहोचतो पण किती दिवसांचा प्रवास असतो? कमीत कमी आम्ही एक 1.5 दिवसाचा प्रवास असतो. 10 ते 12 टोटल 7 दिवस आमचं मोडते ते. जाते ते, पण आम्ही जाताना एक 10 ते 12 तासात गाडी आमची पूर्ण तिथे पोहोचते. मग 10 ते 12 तास कंटिन्यू जाता का ब्रेक नाही, असतो? ब्रेक एक मध्ये एक 2-4 तास ब्रेक असतो. 2-4 तास प्रत्येक एक इथनं गेले काय होते, आष्टा ते पहिला म्हैसाळ पर्यंत आम्ही जातो. म्हैसाळ इथनं जवळजवळ 40 किलोमीटर आहे. इथून गेल्यानंतर एक 4 ते 5 तास पहिलाच विश्रांती, पाणी बिणी वैरण बिरण खाऊन नंतर झाले की तिथनं 4 ते 5 तास विश्रांती दिल्यानंतर एकदा झोपायची. ते 3 तासात चिंचणीपर्यंत जाते. तिथं येणारा भाविक वर्ग, आता समजा तुम्ही इथले प्रॉपर गावचे तुम्ही जाता, मग असं पण काही कुटुंब आहे जी कामानिमित्त शहरात गेली त्या काळात परत येतात ते? येतं 100. ज्याला ना जाय तो परत येणारच. आता तुम्ही म्हणले की तुम्ही गावाकडचे 4 चाकीची बरीच वाहनं आहेत, आहेत, पण भरपूर तुम्ही आहेत. ह्याच्यातच जाता. मग आता समजा शहरात राहणार, आता तुमच्या दावणीला तुम्ही शेत हे नियोजन केले, मग ही शहराकडची लोक पण गाड्या घेतात आता बैलगाड्या? आमचं मित्रमंडळी कसं आहे, नाही मी तुझ्या गाडीत नाही येणार, मला यायचं आहे, मी येणार तुझ्या गाडीत, असं बी भरपूर आहेत. आता भरपूर जाणारे हौशी आहे ते येणारच सोडून. 100%. आता आम्ही देवा जायसाठी बैल घेतलेत खास, म्हणजे ह्याला देवा जायसाठी आणलेला आहे खास, की देवा जायचं आहे बैलगाडीतनं, म्हणून याला आणि त्याला घेतलेला आहे. मला आता एक गोष्ट, आपण बैल लहानपणी आपण जेव्हा उन्हाळ्याची सुट्टी लागायची, मामाच्या गावाला जाणं हे प्रकार असायचा, हो. एक आवर्जून आपण सुट्टीची वाट बघायची. ही जी चिंचणीची यात्रा आहे, तर ह्याच्यात वर्षभरातून असं वाटतं कामाच्या व्यापातून कधी तो चिंचणी यात्रेचं म्हणजे एक आनंदाचं काय? आनंद आम्हाला ते असे एक आपण ट्रिपच आमची चिंचणी यात्रेत जायसाठी एक महिना आधी आम्ही तयारी आता होते तयारी सगळी. करतो. मेहनत घेणे, त्याला खुराक घालणे, त्याला वैरण पाणी सगळं. कारण जिथलं आधी कसं नियोजन. होतं, आधी ट्रॅक्टर मशागत होत होती, बैलांकडे सगळी रानाची मशागत, आधी व्यायाम घ्यायला लागत नव्हता. आता टोटल यंत्रणा वरणी झाली, म्हणजे ट्रॅक्टर वगैरे रानात पूर्ण ट्रॅक्टर ही चालू झाल्यामुळं ह्यांचं काम कमी आलेलं आहे. त्यामुळे ह्यासने आता फिरवा करायला लागते जास्त, एक महिनाभर आधी तयार करणे. आता त्यावेळी काय डायरेक्ट झोपलं की जायला देवाला ते आधीचे लोक. धन्यवाद दादा. आज या मुलाखतीच्या माध्यमातून मंडळी चिंचणी मायक्काची यात्रा याबद्दल देखील आपण माहिती घेतली, आणि आता आपण ही मुलाखत पूर्ण झाली आहे. आता आपण पुढच्या प्रवासाला निघूया मंडळी. खूप खूप धन्यवाद. चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.